ना अर्धशतकापासून काही पावलं तर दूर होता, बट फायनली एक निसट्टा विजय खरं तर त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी टीमला मिळाला आणि तिकडे खूप काही अंशुलच्या स्वप्नातलं असताना गमावलं. आयोजक निसारभाई शेख पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप माणगिवली त्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. एका बाजूला टीम इन ॲक्शन ध्रुवांश 11 आदर्श पडलेगाव, सुरेश शेठ पावशे डायगर गावातील एक सामाजिक नेतृत्व, सुरेश दादाने पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला भडवळ पहिल्या बॉलवरती वॉड शॉट्स दॅट धमाकेदार सुरुवात, षटकार आलाय. क्या बात आहे. डीजे रॉकस्टरचं प्रॉपर टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. धुळे ब्रदर्स आपल्या सोबतच आणि अतिशय सुंदर डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून KB साऊंड अँड इव्हेंट ओमसाई डीजेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती दमदार सुरुवात झाली आहे. जय म्हसोबा भडवळ B+. आता फटका फसलाय. मागच्या बॉलवरती विकेट मयूर ठाकूर आणि त्याच्या सोबतीन अगदी जर आपण पाहिलं अनेक सारे खेळाडू तिकडे डोक्यावरती हात ठेवून रिॲक्शन्स देतात की एक्झॅक्टली घडलं काय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोघांमध्ये कॉल नाही झाला आणि दिलेलं जीवनदान महागडं पडू शकतं. आणि अनिकेत हजारे जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत भडवळचे, त्यांच्या वतीनं जर भडवळ चॅम्पियन झाली तर अलिबाग ट्रिप या ठिकाणी त्यांच्यासाठी दिली जाईल. सलग 3 षटकार 3 चौकार जरी मारले 5,000 रुपयाचं पारितोषिक. सलामीची जोडी मैदानावरती आली होती. पार्टनरशिप असं वाटलं की ब्रेक होईल, बट त्यानंतर मैदानावरती घडलं काय, 6 धावा आणि फलंदाज रन आउट. जिकडे कॅच ड्रॉप झाली होती तिकडे गरज नव्हती. खरं तर कॉल चुकीचा झाला आणि फलंदाजानं षटकार लगावला होता, ज्यांची झेल निसटली होती ते रनआउट बाद झाला. म्हणजे आज जे पण घडतंय ना, नशीब जिकडे पण साथ देत आहे तिकडे फक्त एकच नाव आहे आणि ते नाव आहे पडलेगाव. मागच्या मॅचमध्ये मिळालेला विजय काही ऐतिहासिकच होता आणि काहीशा वेगळ्या वळणावरचा तो होता. जिकडे अनप्रेडिक्टेबल सारं काही होतं ते मागच्या मॅचमध्ये घडलं. सर्कलमध्ये बॉल असून एक बॉलवरती 3 धावा पडून पूर्ण झाला. हेच तर क्रिकेट आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला वळवला होता बॉल. शॉट अगदी आपण पाहिला, अटेम्प्ट केला होता फाईन लेग लॉंग लेगच्या वरनं खेळायला, बट नाही जमलं. कनेक्शन नव्हतं ठीकसं आणि एक सिंगल ॲड झाली आहे. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7-1 बाद, 7 लॉस ऑफ 1. प्रथम बॉलिंग ट्रॅकवर ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने भडवळ देखील खेळलाय आणि संघ पडले गाव देखील खेळलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बॉल तयार. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाणारा. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 धावा धावफलकावरती. हा मागचा बॉल तुम्ही पाहू शकता. हाईट फॅक्टर देखील चर्चेची गोष्ट होती आणि बॉल बाहेर देखील वळाला होता. एक वेगळं स्किल आहे. बॅट पकडण्याची जर आपण ग्रीप पाहिली तर काहीशा वेगळ्या मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची टॉपेज मागे यष्टीरक्षक अक्षय, कॅच झाली आहे ड्रॉप आणि मिळालंय अजून एक जीवनदान. झेल सुटला. सलग 3 चौकार 3 षटकार जर मारले तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. भडवळचे पुरस्कर्ते अनिकेत हजारे यांच्याकडनं. 9 धावा धावफलकावरती आणि 9ला विकेट्स आतापर्यंत गेलेली ती मात्र 1 बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील महत्वाचा बॉल आहे पावपला. त्याच्यातील अंतिम बॉल टप्पा पडला आला. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये
आणि डॉट बॉलची या ठिकाणी आपण पाहताय झाली आहे समाप्ती. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर खूप सुंदर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकाच एंडनं क्रिकेट इकडे खेळवलं जातं. या गोष्टीची देखील काळजी तुम्हाला सर्वांनी घ्यायची आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती पूर्ण झालं. या ठिकाणी 9 धावा, 9ला विकेट गेली आतापर्यंत 1. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आणि उर्वरित 3 ओव्हर्समध्ये किती बनतील त्याकडे लक्ष जरूर लागलं, कारण हा सामना 4 षटकांचा. दहिवलीचे बायकरमॅन महेश बच्चे मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील करू आपण विशेष स्वागत. ज्याच्या नावावरती एक 2 व्हीलर मोठं बाईक आहे आणि त्या सोबतीनं तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेताना धागाव पोईचा बकासूर अतिशय शांतपणे सध्या मॅचचा आनंद घेतात. तिकडे तुम्ही पाहता बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू इकडे आला डॉट. दक्ष बॉलिंग ट्रॅकवर. इथं हेलिकॉप्टर लॉंग ऑफला फटका फर्स्टलाय टीपलाय तिकडे झेल. प्रयत्न चांगले होतं, टायमिंग झालं होतं, एलिव्हेशन नाही आहे आणि फलंदाज होतात त्या ठिकाणी बाद. आणि 9ला धक्का लागतो. दुसरा टीम भडवळ B+ जय म्हसोबा या नावानं हा भडवळ संघ खेळत असतो. वादा राजू दादा राजसाहेबांचा तो खास राजू पाटील नावाचं कल्याण डोंबिवली रूरलचे माजी आमदार, सन्माननीय कर्तव्यदक्ष शब्दाला जागणारा गोरगरिबांसाठी लढणारा एक धुरंधर नेता म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय राजू पाटील साहेब. त्यांचं गुणगान करणारं संगीत तुम्ही ऐकलं. त्यांचे छोटे बंधुराज जे कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वलयांकित मान सन्मान पूर्ण जगभरच्या नावानं दिलं. ते नाव म्हणजे कल्याण डोंबिवलीचा सार्थ अभिमान विनोददादा पाटील. शिस्तीसाठी खरं तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ओळखलं जातं. त्याच विभागातनं आदर्श पडले गावाला आणि त्यांना फाईट करते टीम भडवळ B+. बॉल होता यार खोलवट टप्प्याचा बॉल. अनेक टीमच्या नावापुढे A, कुणाच्या नावापुढे B. जर तुम्ही वाकड्यांमध्ये आलात तर वाकड C, वाकड D, वाकड E अशा टीम्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता आज मला प्रश्न एकच पडला की भडवळ B+ ए क्या होता है भाई. पॉझिटिव्ह माइंडसेटनं खरं तर ही टीम खेळत असावी किंवा अजून काही त्यातलं वेगळं पण असावं. बॉल होता यार बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर की आत मिड विकेटला फील्ड चीता तिकडे उपस्थित आहे. काय करेल बॉल चालला सरळ टाटा बाय बाय करून सीमारेषा बाहेर षटकार. खूप सुंदर बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. दक्षा विरुद्ध आक्रमण झाला. आता अजून एक चांगला फटका डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे बॅकवर्ड पॉइंटला. जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. 2 धावा आरामात बनायला पाहिजे होत्या. मात्र स्ट्राईक सोडायला बॅट्समन तिकडे तयार नाही आहे. स्वतःकडे इकडे जिम्मेदारी घ्यायची आहे राकेशला. 16ला 2 बाद. सध्या भडवळ B+ जय म्हसोबा आपल्याला पाहायला मिळते. निसारबाई शेख यांच्या नावानं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. खूप सुंदर स्पर्धा झाली. कुठेही स्पर्धेला कुठलाही अडथळा आला नाही, कुठलाही गालबोट लागला नाही. त्यासाठी अफाट मेहनत होती. निलेशदा मराडे, पेट्रोल भाई आणि पंकज बोले या 3 मित्रांची. इथे स्टँड अँड डिस्पॅच बॉल आउट ऑफ दी पार्क सलगचा. या ओव्हरमध्ये जर का आपण पाहिलं तर आक्रमणाचा सिलसिला. पहिलं षटक टीम पडले गावच्या नावावरती तर दुसऱ्याला जय म्हसोबा भडवळ B+च्या नावावरती
2 ओव्हरमध्ये रन झाले 22ला 2 बाद 2 षटकं झाली आहेत. आकड्यांचा खेळ सध्या सुरू आहे. आपण जवळ डीजेकडे एक सॉन्ग ऐकून पुन्हा परतू या मॅचमध्ये. तर 2 षटकं आणि आक्रमण सुरूच राहिला. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळाला. या ठिकाणी तब्बल 13. चंद्र सध्या तुम्हाला दाखवला जातो. अतिशय सुंदर नजारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपण जरूर हा नजारा पाहू. खूप सुंदर वाटतं. चंद्राची शीतलता, त्याची शांतता पाहायला. 2 षटकं संपली आहेत. धावा झाले धावफलकावरती. बॅटच्या समोर लॉफ्ट करायचं होतं. बॉल अन कॉटची संधी आणि इथे आली विकेट. 22ला 3रा विकेट गमावलाय टीम जयमसोबा बडबड ब प्लस संघानं. मग अशी चंद्र तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत होता. चांद का मुकद्दर और इंसान का मुकद्दर एक जैसा होता. तारों में चांद भी अकेला और हजारों में इंसान भी अकेला. आणि म्हणून ही दुनिया ना आयुष्यात एकच गोष्ट शिकवते भावा, जब तक पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा. 22 लॉस ऑफ 3 एक छोटंसं सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू ऑन ग्राउंड मॅच मध्ये. धावफलकावरती 22ला 3 बाद. हे पुनरागमन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती आला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, द गेम चेंजर ऑफ आदर्श पडलेगाव, दुर्वांश लबन या नावानं पडलेगाव खेळती आहे. सुरेश शेठ पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ. मयूर ठाकूर सध्या जावई बापू डायगरचे. खूप वर्ष नावापुढे कुमार होता. फायनली चला मॅडी चेंज झाला. आता श्री मॅड हार्डी. ये अच्छा नहीं लगता भाई. टीमची टोटल धाव फलकावरती 23ला 3. चांगला फिरकीपटू गोलंदाज अक्षय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल कमबॅक करणं या ठिकाणी हा गोलंदाज जाणतो. बॉल होता या बॉलिंग मार्कवर. वॉड शॉट फ्लिक केला बट फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. ओ कॅच ड्रॉप, जले पे नमक. आणि कॅच ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर आला. झाली होती. बॅट्समन शफल झाले. वेगात टाकण्याच्या नादात अगदी त्यांना बॅटच्या पट्ट्यात दिला. तिकडे फ्लिक केला आणि सिक्सर आला. हा फिरलाय. हा अक्षयचा बॉल आहे जो चांगल्या टप्प्यावरती पडलाय. जिकडे त्याला प्रोटेक्ट डीप मध्ये अगदी स्वीप कव्हरला आणि एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाते. एका सिंगलला स्कोर देखील पुढे चाललाय. सुरुवातीला कमबॅक जरूर झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा अक्षयचं षटकार आला. त्याच्यामुळे महागडं बनत चालला. 31 धावा धावफलकावर. नाही, अंपासनं कॉल केला होता बॅट चेंजसाठी. 31 लॉस ऑफ 3. 31ला 3. राकेश 6 मध्ये 15 वरती बॅटिंग करतोय. तेजस खेळतो रन बॉल. बॉल तयार. टप्पा पडला अगदी आपण पाहिला. डावा स्टिकच्या अगदी वरून निघून चाललाय अष्टरक्षकाच्या हातात. लपटी बॅट्समनच्या अगेन्स्ट एक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉलचे होते त्या ठिकाणी समाप्ती. बॉल होता या बॉलिंग मार्कवर. हा देखील चांगला फिरवलाय. रन्स बनलेत. धावफलकावरती धावा खूप सुंदर आहेत. षटकं संपली आहेत मैदानावरती. जर आतापर्यंत आपण पाहिली 2.5 आणि धावा धावफलकावरती 31ला 3 बाद. अजूनही अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर धावा दाखवतोय या ठिकाणी 44. 11च्या सरासरीनं. इथं बॅटच्या समोर होता. डाऊन द ग्राउंड मारलाय, उचललाय आणि पिक करून पाठवलाय सरळ ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर. षटकं संपली आहेत 3. धावा झाले 37.
2 मध्ये 6 रन आउट, नॉट आउट बॅटिंग करतो. 6 मध्ये 14 राकेश, पंकज खेळतो. 3 मध्ये 1 उमेश बास झाला. 4 मध्ये 7 त्यांचा झेल पकडला होता. स्वतः गोलंदाज अक्षयनं बॉल कॉट केलं होतं. तेजस बॅटिंग करतोय. 3 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून आले त्या ठिकाणी धावा. आतापर्यंत 7 षटकं संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहिली जर या ठिकाणी 3 आकाशातील चंद्र सध्या तुमच्या स्क्रीनवरती कॅमेरामॅन कॅप्चर केला. पूरे की ख्वाहिश में इंसान भी बहुत खुश खो देता. भूल जाता इंसान हमेशा की आधा चांद हमेशा खूबसूरत होता. चांद से तो हर किसी को प्यार है, मगर खुश नसीब हूँ की चांद जैसा मेरा एक हार एक यार. 37 लॉस ऑफ 3. 37 ला 3 बाद. शेवटचं षटक मैदानावरती बाकी आहे आणि या स्पर्धेचं मेगा फायनलचं टायटल कोणाच्या नावावरती जाईल त्याचं उत्तर थोडाच वेळात या मैदानावरती तुम्हाला मिळणार. 3 ओव्हर 37, 3 विकेट्स गेलेत. शेवटच्या षटकामध्ये किती येतील, शेवटच्या षटकामध्ये किती येतील त्याच्याकडे लक्ष लागलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे आउट. फलंदाज या ठिकाणी बाद होतील का त्याची चर्चा तिकडे सुरू झाली होती आणि फायनली डिसिजन अंपायरचा विकेट. इथे आउट. रनआउटच्या स्वरूपात 37 ला 5वा धक्का लागला. चांगली बॅटिंग करते या मॅच मध्ये टीम. ज्या मसोबा भडवळ B+ आणि भडवळचं क्रिकेट आज फर्स्ट ऑफ ऑल मी पाहिलं इम्प्रेस करणारं होतं. तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. आज सगळा मॅचेस क्लोज टू क्लोज आला, नेट टू नेट आला आणि कठीण काळात सतत स्वतःला इतकंच सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ट्राय बट डोंट क्राय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो बॉल. चाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला बॉल होता. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. सोहमला बॉलिंग ट्रॅकवर अँगल सोबत आणि चांगला निर्णय देखील अंपायरचा. खूप सुंदर डिसिजन कुणाल पेंडकर यांच्या माध्यमातून. लाईनचा बॉल खूप आतमधून बाहेर गेला. काटा बदलवत असताना कटर टाकला होता. लेफ्ट बॅट्समनसाठी लेग कट बॉल होता यार. बॅटच्या समोर जितके पुढ्यात टाकलेत तितके मैदानाच्या बाहेर मारायला ट्राय केलेत. कॅच सुटलेत त्या महागड्या पडल्यात. आधी एक झेल सुटला, तिकडे जीवनदान आलं आणि आता इकडे मिस्टेक. रनआउटची संधी आणि नॉट आउट की आउट त्याची चर्चा सुरू आणि अंपायरने निर्णय पाठवला. थर्ड अंपायर. बॅट ड्रॅग झाली आहे इन द लाईन. नॉट आउट. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. लाईनच्या आतमध्ये होती बॅट. बेल्स थोडं लेट फ्लाय झाली स्टंपवरनं आणि जोपर्यंत एक बेल्स जरी फ्लाय होत नाही तोपर्यंत नॉट आउट घोषित केलं जातं आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं. 38 धावा धावफलकावर 4 विकेट्स गेलेत. लोवर फुल टॉस होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला डीपमध्ये. धावफलकावरती धावा 39 होते, त्यामध्ये अजून 2 ऍड केल्या जातील. 41 बनतील. मागच्या बॉलवरती 2 रन होते, जिकडे एक सिंगल ऍड केली होती त्यामध्ये 1+ करूया कारण भडवळ B+ खेळतीये. 2 ने धावफलक 41 ला 4. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खूप चांगल्या रन्स बनल्यात. अतिशय सुंदर स्पर्धा भरवली. अफाट मेहनतीनं इथे खराब बॉल. 1+4 आला 5 धावा आणि त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपानं. वाईट +4.
आता अंतिम 2 बॉलचा खेळ आणि 50+ जाण्याची संधी आहे. या पव्यात आजच्या रात्रीतल्या पहिल्यांदा 50+ बनतील का या मॅचमध्ये. 46ला 4. मागचे सर्व सामने जर तुम्ही पाहिले 33, 32, 36, 41 डिफेंड झालेले होते. फक्त पडलेगावने एक चेस केलं. इथं फटका मोठा आलाय, उंच 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 माझा चौका आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर आणि बॅट्समन इतकं सांगतोय टीमला गरज आहे प्रतिस्पर्ध्याला ठोका. 52 लॉस ऑफ 4. बॅटला जसा मिडल झाला ना त्या दिवशी मोहर उमटलेली होती. रबर स्टॅम्प भडबड ब्रँडेड षटकाराचे 15 खर्च झालेत. सोमचे षटक महागड्या. अजून एक मोठा मारायचा होता बट आता समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि तिकडे टिपला गेला जेल. संपला खेळ. फलंदाज बाद आणि सत्र संपले मैदानावरती. पहिलं धावा झालं 52. 52ला विकेट गेले 5. आम्ही देखील या स्पर्धेतून थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र. नासिरभाई जान यांच्या नावानं त्यांच्या कर्तृत्वाला सलाम देणारा उभा वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला अशा महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या सन्मानार्थ भरवलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आयोजक निसारभाई जान, फ्रेंड्स ग्रुप आणि साई एकविरा चषक आपल्या भेटीसाठी आला. धन्यवाद. निलेशदा मराडे, पंकजदा भोले, पेट्रोलभाई आणि आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि जशी मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुमच्या समोर या ठिकाणी येईल तो म्हणजे याच बदलापूरचा माणकिवली गावचा आवाज आपल्या समोर येत असताना राहुल चव्हाण सर. धन्यवाद.
बातला सुरुवात झाली. टार्गेट या मध्ये तुम्ही पाहताय आता 53 धाबांचं. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चला आमचे दोन्ही समोरचे मित्र आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जगदीश पाटील सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि त्यासोबत ओंकारजी शेट्टी सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या दोन्ही मान्यवर मुख्य व्यासपीठावरती नुकताच आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून बहारामजी माळी, निलेशजी माळी, विनोदजी पोसाटे आणि अनिलजी भोईर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर क्रिकेटवरती त्यांची भरपूर विशेष प्रेम आहे, परंतु उद्योग धंदा त्यांना भरपूर महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज ते नाईट फॉर्मॅटमध्ये आलेत. ते देखील जवळजवळ 12 वाजता 1 वाजता त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सलग 3 बॉल 3 षटकार यांच्यासाठी टीम पडलेगाव संघासाठी 1000 रुपये आहेत. नितीन म्हात्रे आणि महेशजी भोईर यांच्याकडून ते कॅश प्राईज देण्यात येईल. ओमकारजी शेट्टी सर आणि जगदीशजी पाटील सरांचा हा सन्मान या मंचावरती होत सरा. आमचे बायकरमॅन दहिबरीचे महेश बच्चे याचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत. पंकज बार धाबा दाफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 ओव्हरची मॅच. एकोणीस बॉल आणि आता 41 धाबाची गरज. इथे देखील गोपनीस सारखी बॅट फिरवली. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बरदा बेगेरा बॉल निघून चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉलला 41 धाबाची गरज आहे आता या मॅचमध्ये. अठरा बॉल आणि 41 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. ध्रुवांश 11 आदर्श पडले आणि त्यांच्या विरोधात बडवल B+ या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता गोरदास दाखल होतात. पंकज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर बॅटर तुम्ही पाहताय मयूरच्या साथीनं दक्ष. ही जोडी तुम्हाला पार मिळेल बॉल ट्रॅकवरती. पंकज चला अधिकचा वेळ पंकज खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा.
बरोबर तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न, त्यानंतर डायरेक्ट हिट, लेग बायस. सर विष्णू सर, एक सिंगल इथे मिळतीये. 17 बॉल आणि 40 धाबाची गरज या मॅच मध्ये. मुख्य व्यासपीठावरती बीबी साऊंडचे आमचे ऑनर भारत धुळे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यासोबत प्रतीक गुरुनाथ कडव हे देखील जोडले गेले, त्यांचे बरोबर स्वागत. 13 धाबा फलकावरती जोडले जातील. 17 बॉल 40 धाबाची गरज या मॅच मध्ये. बिग हिट केलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, तिथे घडले काय पाहावं लागेल. आणि विकेट मिळतीये, फलंदाज बाद. सर विवी साऊंड या पण भारत धुळे आपण आपला सन्मान आम्ही करतोय. तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असतात आमचे रोहितजी चिपळे जे भोसगावचे आहेत. रोहित चिपळे म्हटलं की उत्कृष्ट डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे. बदलापूरमध्ये टॉपचा गरबा रोहित चिपळे यांच्या माध्यमातून तिथे डीजे ऑपरेटिंग होतं. त्यानंतर आपण पाहिलं असेल टॉपचा खरं तर दहीहंडी उत्सव सोहळा रोहित चिपळे तिथे देखील ऑपरेटिंग करत असताना आपण त्यांना नेहमीच पाहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर बदलापूरमध्ये गणेश उत्सव मोठ्या थाटामाटानं होत असतो, तिथे देखील आपण रोहित चिपळेला नेहमीच पाहत असतो. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. आणि जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये मोठमोठे उत्सव होत असतात, रोहित चिपळे यांचं नाव मोठं आहे डीजे ऑपरेटिंग भूमिकेमध्ये आणि नेहमीच त्यांची खरं तर उल्लेखनीय कामगिरी असते, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. रियांश नितीन म्हात्रेला दाखवलं जाते, त्यासोबत त्याचे मामाश्री पंकज लक्ष्मण बोले यांना तुम्ही पाहता टी व्ही स्क्रीनवरती खरं तर दाखवलं जाते. या स्पर्धेचे शिल्पकार रियांश क्रिकेटवरती त्याचं प्रेम आहे, त्यामुळे अजूनही तो जागा आहे. आणि त्याच्या नावानं एक संघ आपण पाहिला होता, साबत संघ मैदानावरती खेळला आणि ते LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद. शाल महाराष्ट्राचा माव वस्त्र अलंकार, त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण दिगंबरजी सुरुशे लंके साहेबाचे निस्वार्थी समर्थक आपण या आपलाही सन्मान आम्ही ते करतोय. इथे बॅटची कडा होती का हा देखील प्रश्न उभा आहे. विनोद पोसाटे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना पिंट्याशेठ पोसाटे खरं तर एक चांगले आचार्य देखील आहेत.
त्यांच्या हातातील जेवण एकदा खाऊन बघा. विनोद पोसाटे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यासोबत अनिल शिवाजी शेठ भोईर आपण या. प्रतीक गुरुनाथ कडव, अनिकेत भगत यांना दाखवलं जातं. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार निलेश कालेकर, निलेश मराठे, पंकज भोले यांना तुम्ही पाहताय. त्यासोबत दिगंबरजी सुरोशे यांना तुम्ही पाहताय. चर्चा रंगतीय. कुणाल निहारे, गरुडा बैलाचे मालक छोटू ठाकरे या देखील जोडले गेलेत. पंत्रधापा दाफलकावरती जोडले गेलेत. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय. आता 2 ओव्हरमध्ये इथून धाबा चेस करावा लागतील. इथे धाबा किती भेटतील हा देखील प्रश्न. एक सिंगल मिळाली त्यामुळे अजूनही 11 बॉल. 37ची गरज या मॅचमध्ये. मालिकेभराची चमचमणारी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्र पोलीस निसरबाई शेख यांचं आगमन झालं. खरं तर त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहिली आणि आज सक्सेस देखील होते. स्पर्धा आयोजन करणं खरं तर भरपूर सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं आणि निसरबाई शेख यांनी ते करून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक. येस, खरं तर निसरबाईने सांगितलं की पडद्यामागचे हिरो पंकज आहेत, त्यांच्यासोबत निलेश कालेकर, त्यामुळे हा मान त्यांना जातो आहे. परंतु त्यांच्या सर्वांच्या मागे भक्कमपणाने उभा असलेला व्यक्तिमत्व. म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना, सण साजरा होतो गर्दीतला, कारण उभा असतो माणूस वर्दीतला. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता तुम्हाला पार भीती जाऊ पोहोचते 20च्या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपला. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोरदास तुम्ही पाहताय पुन्हा एकदा दाखल होतोय उमेश. समोर डावकर आताचा बॅटर तुम्हाला पार मिळेल. प्रथम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. स्कोर लेगला बॉल निघाला. एक सिंगल मेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय. 3 खेळाडू बॅकअप देण्यासाठी पोहोचले होते मागे, त्यामुळे इथून फक्त मिळेल ती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 8 बॉल 32 धावांची गरज या मॅचमध्ये. आठ बॉल 32 धावा. इथे देखील बॅटम पाठच्या बद्द भन्नाट वेग, तेज थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघालाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती असताना 7 बॉल 32 धाब्याची आता गरज या मॅचमध्ये. 7 बॉल मध्ये 32 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय. बरोबर यार उमेश. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे घडले. काय DRS सॉफ्ट सिग्नल फॉर दसबा. ठोकाठोकी करावं लागेल. पुढून ठोका, माग OUT फलंदाज.
प्रणय नितीन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज टीम पडली संघासाठी. ओव्हर नंबर 4 राकेश आलेत बॉल ट्रॅक वरती. राकेशचा पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला, स्कोर लेगला बॉल निघालाय, डिपती क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल मारली, 2 धाब्याचा प्रयत्न होतोय, फंबल, क्रिकेट तुम्हाला पाल मिळेल आणि गेर या 2 धाबे ते भीतील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीला टीमची टोटल पुढे सरकते, स्कोर बरोबरती 23 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती 2 धाबा, इथून 1 पडला, त्यामुळे धाव फलक टीमची टोटल पुढे सरकते. 5 बॉल 30 धाबाची गरज अजून या मॅचमध्ये. दोन्ही संघ तुम्ही पाहताय आज शर्यतीचे प्रयत्न दोन्ही संघांनी केलेत. या मॅचमध्ये आपण पाहतोय अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. छोटे मोठे युद्ध आता संपले, त्यामुळे आता महायुद्धाला प्रारंभ झालाय आणि अखेर एक सिंगल येथे मिळतीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पार पाहिलं. नेरळ विभागातील हा संघ तुम्हाला खेळताना दिसतोय. बडबल B+ जय म्हसोबा बडबल B+ विरोधात ध्रुवांशी पण आदर्श पडली गाव चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला पार मिळतील. आज कोणता संघ चॅम्पियन ठरेल, पहिलं खरं तर चषक कोणता संघ उचलेल हे देखील आज आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. त्यासोबत चमचमणारी बाईक कोणता खेळाडू जिंकेल हा देखील प्रश्न आता तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी सर्वांनी केली, त्यामुळे सर्वांचा आभार आपण व्यक्त करतोय. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटने. बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं बॉल चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉल 29 धाबाची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार, इथे देखील तेच चित्र पाहायला मिळेल. आता दोन्ही बॅटर एका एंड वरती होते आणि अखेर लेग बायट्स. हे त्रिमूर्ती तुम्ही पाहताय. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार पंकज बोले, निलेश मराडे, त्यासोबत बाईजान निसरबाई शेख यांना दाखवलं जाते टीव्ही स्क्रीनवरती, कारण अंतिम क्षण आणि अंतिम क्षणामध्ये हे क्षणचित्र टिपले जातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डीपती खेळाडू पोहोचतील, बॉलला एकदम फेक करतायत. दरम्यान एक चिके सिंगल एकपटी जाईल आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 1. 27 धाब्याची गरज. बॅटर तयार, शेवट गोड केलंय आणि अभिनंदन टीम जय म्हसोबा 11 बडवल B+ सामना तुम्ही जिंकला. तर हार्ड लक टीम ध्रुवांशी 11 आदर्श पडले गाव, तुमचा देखील खेळ चांगला झालाय. त्यामुळे आता या मॅचचा मार्ग आम्ही इथे घोषित करू.